कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न. आधुनिक शेतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन. कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी तज्ज्ञ, कृषी निविष्ठा विक्रेते आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चोडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजी भाऊ खंडागळे, शिवमूर्ती सिद्धाराम, लखनसाहेब कुमार काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास सावळे, उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर अवधूत मुळे, तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर रामचंद्र माळी व त्यांचे अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचारी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत यांनी प्रास्ताविक करत कृषी दिनाचे महत्त्व, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि शेतकरी कल्याणासाठी सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पीक स्पर्धेत यश संपादन केलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना वृक्ष रोग सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर कृषी विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकरी हितासाठी केलेले उल्लेखनीय कार्य आणि उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी मार्गदर्शन करताना प्रगतशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये योगदान देण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी एल निनो काळात आपत्कालीन पीक व्यवस्थापन व सोयाबीन आणि तूर या लागवडीची पंचसूत्री तसेच खरीप हंगामाचे नियोजन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, उत्पादन वाढ आणि शाश्वत शेतीबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाला की एक राजा राज्य चालवतो, पण एक शेतकरी संपूर्ण देश चालवतो. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्यांच्या कष्टामुळे प्रत्येकाच्या ताटात अन्न पोचते. त्यामुळे शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाचा अर्थव्यवस्थेचा आणि विकासाचा भक्कम आधार आहे. समारोपाच्या भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी मी स्वतः एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची, वेदनेची आणि तळमळीची मला पूर्ण जाणीव आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती होईल. जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असे सांगत शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रीवास्तव यांनी केले, तर कृषी विकास अधिकारी हरिदास सावळे यांनी उपस्थित मान्यवर अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचे आभार मानले.
या कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, आत्मा सोलापूरचे अधिकारी कर्मचारी तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या डॉक्टर साहेबांनी प्रास्ताविकात बऱ्यापैकी सगळं ही केलेलं म्हणजे निषेध केलेला आहे. कारण स्वर्गीय वसंतरावजी नाईक कृतीशील विचारवंत होते हे म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण त्यांनी म्हटलं होतं, शेतकरी सुखी तर जग सुखी आणि शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध. आणि हे विचार व्यक्त करून न थांबता त्यासाठी काय करावं लागते आणि सत्ता घेऊन न थांबता त्या कशा पद्धतीने पूर्ण जायची याचा जो आराखडा त्या काळी त्यांनी बांधला होता तो खरोखरच म्हणजे आज आपल्यासाठी पर्याप्त त्या काळात होता, पण आपल्यासाठी तो मार्गदर्शक आहे. मला वाटतंय आज आपल्यानंतर काही शेतकऱ्याचं माझ्यापेक्षा आपलं मनोगत होणं गरजेचं आहे आणि आपल्याला ती संधी मिळाली. पण एकच सांगतो की आज त्या काळाची शेती, त्या काळच्या प्रतिज्ञा, त्यांनी केलेलं कार्य हे आज आपल्याला उपयुक्त आहे. कारण त्यांनी जलसंधारण असेल, सुधारित वाहनांचा वापर असेल किंवा जे काही त्यावेळेस अन्नधान्याचा तुटवडा असेल आणि त्या तुटवड्यावर मात करण्यासाठी देशात आपल्या हरित क्रांतीची सुरुवात झाली आणि त्यातला जो महाराष्ट्रातला मुख्य आधार जे होते ते आपले स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब होते. म्हणूनच त्यांना आपण महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून संबोधत असतो. आणि आजचा सोहळा हा खरं तर अन्नदात्यांचा सन्मान आणि त्यांच्या विचाराचे पुनर्जीवन हा करण्याचा सोहळा असतो. पण आज जर आपण बघितलं तर आजची शेती ही थोडीशी 2-3 अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतोय. सगळ्यात पहिली अडचण म्हणजे बदलत्या हवामानाचं संकट. योजनेतून वीज घेतलेले आहे, त्याचे मला 4 लाख रुपये मिळाले आहेत. त्याच्यासाठी मला सहकार्य श्रीवास्तव सर, कदम सर याचा पूर्ण भरपूर योजनांचा लाभ मिळाला आहे. आता मी त्याच्यामध्ये तुरीचं पीक घेऊन चांगला योग्य ते मोबदला घेतलेला आहे. अत्यंत थोडक्यात तरी मनोगत व्यक्त. त्यांच्या मनामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे की पाऊस पडेल का आणि माझ्या भविष्यामध्ये पेरण्या होतील का. तर या अनुषंगाने काही महत्वाच्या गोष्टी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी जवळपास 150 पानाची ऍडवायझरी खास शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी रिलीज केलेली. आणि या ऍडवायझरीमध्ये यामध्ये तुम्हाला जी माहिती देण्याची आहे त्याचे काही महत्वाचे मुद्दे मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या समोर मांडू इच्छितो. यामध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की हा अल निनो जो आहे, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण कृषी दिन साजरा करतो. त्यांनी शेतीला आधुनिक विचार आणि एक नवीन दिशा दिली. कृषी दिन आपल्याला शेतीचे महत्व आणि आपल्या शेतकऱ्यांच्या अमूल्य योगदानाची जाणीव करून देतो. नैसर्गिक संकटांचा सामना करत आपला अन्नधान्य पिकवत असतो आणि त्यामुळे प्रत्येकाच्या ताटात आणि त्यांचे अनमोल असे कष्ट असतात आणि त्यामुळे आपण प्रत्येक जण सुखी आणि अन्नपूर्णदाता म्हणून शेतकऱ्याला ओळखलं जातं. आणि आपले जे वसंतराव नाईक आहेत ते त्यांना एक हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. आज आपण पाहतो शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. हवामान बदल, त्याच्यानंतर पाण्याची कमतरता. तर अशा सगळ्या अडचणींवर मात करत शेतकरी हा संघर्ष करत असतो आणि आपल्याला अन्नधान्य देत असतो. तर त्यांच्याप्रती आजचा दिवस हा खूप अनमोल आणि महत्वाचा आहे. आज त्यांच्यामुळे आपण प्रत्येक माणूस सुखी म्हणता येईल आणि शेतकरी सुखी असेल तरच आपला देश समृद्ध असेल असं मला वाटतं. आणि सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वांना कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि शेवटी एवढंच म्हणेन की राजा सिंहासनावर बसून राज्य चालवतो, पण शेतकरी मात्र मातीत घाम गाळून मातीत उभा राहून संपूर्ण देश जगवतो असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. शेतकरी हा या देशाचा खरा कणा आहे.
उन्हात कष्ट करून मातीशी प्रामाणिक राहून तुम्ही पिकविलेल्या अन्नामुळेच आज संपूर्ण देश सुखी आणि सुरक्षित आहे. तुमची मेहनत, जिद्द आणि चिकाटीला मी सलाम करतो. जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने आम्ही शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवनवीन शासकीय योजनांचा लाभ घेऊन तुमच्या कष्टाला अधिक चांगले मूल्य कशा मिळेल यासाठी आमचे सतत प्रयत्न सुरू आहे. तुमच्या कष्टाचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळून सोलापूरची कृषी संस्कृतीला अधिक समृद्ध आणि सक्षम बनवूया. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार आणि कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठावर असलेले शिवसाहेब, जैन साहेब, कृषी सभापती चिवटी साहेब, वाघे मॅडम, सर्व आदरणीय व्यासपीठ आणि शेतकरी बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार बंधू, आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो. त्यांनी विनंती अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त करतो. स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतीला केवळ